पेसा अंतर्गत भरती करावी यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज आक्रमक झालाय। आज 13 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। रास्ता रोको सोबतच तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे। नाशिकच्या ईदगाह मैदानावर शेकडो आदिवासी युवक युवतींचे 20 दिवसांपासून उपोषण सुरू असून आदिवासी विकास मंत्र्यांसह शासनाने या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचा आरोप आंदोलकांच्या कृती समितीकडून करण्यात येतोय। राष्ट्रीय युवा अध्यक्ष आदिवासी विकास परिषद लकी जाधव यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे। न्यूज वर्ल्ड मराठीसाठी संपादक प्रकाश धुर्वे, नाशिक। उमेदवार पेसा क्षेत्रातील त्यांचे जाणून बुजून या झोपलेल्या सुतारासारख्या झोपल्यासारख्या जाणून बुजून मान्य करायचा आदेश नसता आहे, आदेश थांबवलेला आहे। त्यामुळे या सरकारने 21 दिवस झाले 2 वेळा पाऊस जलद आंदोलन करतात, तरीही त्यामुळे हिंदे फसवणूक सरकारच्या छाताडावर नरवीचा गोट घेण्यासाठी त्या सुस्ताट झालेल्या सरकारला जागा करण्यासाठी घेण्याच्या कातडीचं असलेलं सरकार त्यांना ती जागा दाखवून देण्यासाठी आदिवासी न्याय मिळवण्यासाठी हे आज चक्काजाम आंदोलन राज्यभर चालू आहे। जर सरकारने दखल घेतली नाही तर राज्यभर हे आंदोलन सुरूच राहील आणि येणाऱ्या काळामध्ये 25 आमदार 4 खासदार आदिवासीसह सरकारला आदिवासी भागात फिरू दिला जाणार नाही। आरोग्य सेवा ओळख वगळण्या व्यतिरिक्त सर्व शासकीय कार्यालय उपाध्यक्ष 17 संवर्धन कृती समिती गेल्या 21 दिवसापासून या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय, परंतु सरकार कोणतीही दखल घेत नाही। सरकारने आमचा अंत न बघता लवकरात लवकर कायमस्वरूपी नियुक्त्या द्याव्या आणि आमचा मार्ग मोकळा करावा, अन्यथा आज आम्ही फक्त नॉर्मल 1 दिवसापूर्वी आंदोलन केलेलं आहे। यापुढे सरकार जर वेळेवर निर्णय घेतला नाही तर सर्व आदिवासी बांधव आम्ही सगळ्या ठिकाणी चक्काजाम करणार आणि गावामध्ये कोणालाही पेसा संवर्धन 17 भरतीचं हे आंदोलन चालू आहे। या ओबीसी समाजाच्या एका प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयामध्ये साधा अर्ज केलेला आहे आणि त्याच्यात कुठल्याही पद्धतीची स्थगिती दिलेली नाही आणि महाराष्ट्र शासनाने त्याचा रिट अर्ज म्हणून महाराष्ट्र सरकारने त्याला स्थगिती दिलेली। तर मी राष्ट्रीय आदिवासी सरपंच परिषदेच्या वतीने सर्व मुख्यमंत्री कार्यालयावरती धडक मोर्चा सगळ्या सरपंचांच्या वतीने देऊ अशी ग्वाही देतो आणि ही 17 संवर्धन पदाची जी स्थगिती आहे ही तात्काळ उठवावी मुख्यमंत्री साहेबांनी, नाहीतर येत्या काळात येत्या निवडणुकीमध्ये सर्व आदिवासी पेसा ग्रामपंचायती आणि सकल आदिवासी समाज याचा निश्चित जागा दाखवून देईल असं मी जाहीर आव्हान देतो आणि थांबतो।